नमस्कार. विशेष या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. सोन्याचे दार हे वेगळ्या मोठ्या पद्धतीने उघडू लागलंय असं वाटतंय. सोनं अत्यंत सुसाट धावतंय. तोळ्याला लाखाच्या घरात गेलेल्या सोन्यानं अनेकांच्या घरातलं लग्नाचं बजेट गडबडवून सोडलंय. गुंतवणुकीच्यासाठी सोन्याचा पर्याय निवडावा का आणि इतकं महाग सोनं आज खरेदी करावं की काही काळ थांबावं असं कोडं यामुळे अनेकांना पडलं आहे. अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये सध्या व्यापार युद्ध सुरू आहे. या व्यापार युद्धाचा एक परिणाम हा गुंतवणूकदारांसह चीनकडून सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात केली गेल्यानं सोन्याच्या मागणीमध्ये झालेला दिसतोय. सोन्याचे ताजे दर हे प्रति तोळा 96,300 पर्यंत पोहोचलेत. कर लावून म्हणजेच जीएसटी लावून हाच दर 99,400 रुपयापर्यंत प्रति तोळा इतका गेला आहे. दादा काय सांगणार, जळगावच्या बाजारामध्ये सोनं हे 1 लाखाच्या उंबरठ्यावर या ठिकाणी येऊन टिपलेलं आहे. हो, आज जळगावच्या बाजारपेठेमध्ये आम्ही बंगाली गोल्ड मध्ये आलेलो आहोत. आजचे जवळपास सोन्याचे भाव हे 1 लाखाच्या जवळपास पोहोचलेले आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या ते आवाक्याच्या बाहेर आहेत. कारण आज 5 तोळे सोनं जरी लग्नाला खरेदी करायचं म्हटलं तरी जवळपास 5 लाख रुपये लागतात. एवढा पैसा सर्वसामान्य नागरिकांनी आणायचा कुठून? त्यामुळे ते सर्वसामान्य नागरिकाच्या बाहेर आहे, आवाक्याच्या बाहेर आहे. त्याचे बाजार कमी व्हायलाच पाहिजे. ताई, आपण काय सांगणार, जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये आपण या ठिकाणी सोनं खरेदी करण्यासाठी आलात. सोन्याचे भाव 1 लाखावर जाऊन पोहोचले. सोन्याचे भाव कमीच व्हायला पाहिजे. बिलकुल सर्वसाधारण लोकांना खूप त्रास आहे. खूप ते घेऊ शकत नाही, खरेदी करू शकत नाही. फक्त जे श्रीमंत लोक आहेत ते एवढं सोनं घेऊ शकतात आणि मुलीला देऊ शकतात. बाकी सर्वसाधारण नाही देऊ शकत. आज जळगावच्या बाजारात सोनं हे 1 लाखावर येऊन पोहोचलेलं आहे. काय सांगाल? सातत्याने सोन्याचे भाव वाढत आहे. 1 लाखाच्या वरती आज सोन्याचे भाव गेलेले आहे. US आणि चायनाचं जे टॅरिफ वॉर सुरू आहे त्याचा परिणाम आहे. US काही स्टेप्स घेत आहे तर चायना त्यांना उत्तर देत आहे. चायनाच्या उत्तराला US उत्तर देत आहे. तर कुठेतरी हे जे वॉर आहे दोन सर्वात मोठ्या इकॉनॉमिक्सचा वॉर हा सोन्याला वरती घेऊन जातोय. आणखी सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट सातत्याने वाढते. बाकी मार्केट अनस्टेबल असल्यामुळे सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढते आणि सोबतच चायनाने जे सोन्याची खरेदी जी आहे ती वाढवली. आपले गोल्ड रिझर्व वाढवलेले आहे. 3 महिन्यात जेवढं सोनं चायनाने घेतलं होतं 2025च्या तेवढं त्याच्यापेक्षा जास्त सोनं या 20 दिवसात चायनाने घेतलेलं आहे. तर चायना सोन्याचा भाव न पाहता सोनं घेत आहे. भाव एवढा आहे तरी सोनं घेत आहे. म्हणून सोन्यामध्ये डिमांड वाढली आणि आज सोन्याचे भाव 1 लाखाच्या वरती आज पोहोचलेले आहे. सोन्याच्या बाबतीमध्ये गेल्या 73 वर्षातला आकडा आणि त्याच्या किमतीमध्ये झालेले चढ उतार हे फार लक्षवेधी आहेत. स्वातंत्र्याच्या नंतर भारतामध्ये सोनं 800 पट महागलंय असं आम्ही तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. पुराव्यादाखल आम्ही तुम्हाला किमतीत सादर करतोय. 1990च्या पासून स्पष्टपणे सोन्याच्या किमती लक्षात येतील इतक्या वाढायला लागल्या. 1990 मध्ये तोळ्याची किंमत 3200 रुपये होती. ती 10 वर्षात वाढून 4400 रुपयापर्यंत गेली. त्यानंतर 7च वर्षात अचानक विक्रमी वाढ होताना आपण पाहिली आणि तोळ्याची किंमत 10,800 रुपये झाली. 3 वर्षातच हीच किंमत 18,500 पर्यंत गेली आणि 2010चा दर आपण पाहिल्यानंतर आता 2014च्या तोळ्याच्या किमतीकडे येऊ. ती होती 28,006 रुपये. 2020 मध्ये हीच किंमत चक्क 20,000 वाढली. 6 वर्षात तोळ्याला 20,000 सोनं महागलं आणि प्रति तोळा किंमत झाली 48,651 रुपये. पुढे 2 वर्षात ही किंमत 52,950 रुपये प्रति तोळा इथपर्यंत पोहोचली. 2023 मध्ये किंमत 60,000 रुपये प्रति तोळा इथपर्यंत गेली. 24 मध्ये 77,000ची किंमत प्रति तोळ्याला द्यावी लागली आणि आता 25 मध्ये
99,600 रुपयापर्यंत प्रति तोळा सोन्याची किंमत पोहोचलेली आहे। अशा स्थितीमध्ये सोनं खरेदी, सोन्याची विक्री आणि सोन्यातली गुंतवणूक कितपत किफायतशीर आहे ते तज्ञांकडून ऐका। सोनं जवळपास 90,000पर्यंत आता जाऊन पोहोचलेलं आहे। याचं पुढे काय होणार याचा उत्तर 2-3 गोष्टींमुळे देता येतं। डॉलर आणि सोने, कच्चे तेल आणि सोने यांचे भाव एकमेकांशी वेगवेगळ्या प्रकारे निगडीत असतात। कोविड नंतर जागतिक अर्थव्यवस्था अनेक देशांमध्ये, जवळपास सगळ्या देशांमध्ये कोलमडलेली आहे। भारत त्याला किंचितचा अपवाद आहे, परंतु ज्यावेळी अशी अर्थव्यवस्था कोलमडते, लोकांना खात्री नसते की आपल्या ज्या डेंजरस ॲसेट्स किंवा धोकादायक आपली मालमत्ता असते, शेअर्स म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणा, अशा वेळी ते विकून सेफ इन्व्हेस्टमेंट अशी असते, तिथे जमीन आणि सोने या दोन त्यातल्या त्यात सेफ इन्व्हेस्टमेंट समजल्या जातात, त्या खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो। त्यामुळे सोन्याची मागणी वाढते आणि म्हणून सोन्याचे भाव वाढतात। अजूनही 2-3 गोष्टी आहेत की करन्सी ऑपरेशन जी असतात प्रत्येक देशाची, आपली करन्सी सर्क्युलेशन किती, त्याच्या पॅकिंगला गोल्ड किती आहे, प्रत्येकाची देशाची गरज वेगवेगळी असते, त्याप्रमाणे वेगवेगळे देश सोने खरेदी करत असतात। या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे सोन्याचे भाव वाढण्यात होतो। इथून पुढे सोन्यामध्ये गुंतवणूक करायची का असं जर तुम्ही मला प्रश्न विचारला तर मी सांगेन की 100% सोन्यात गुंतवणूक करू नका। 100% सोन्यात गुंतवणूक करू नका याचा अर्थ सोन्यात अजिबात गुंतवणूक करू नका असा होत नाही, तर गुंतवणुकीची सगळी रक्कम सोन्यात घालू नका, ती विखरून इतर ठिकाणी सुद्धा गुंतवा असा होतो। विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच। आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र।